हुकमा या खेळाडूला दिली आणि तोच फलंदाज आज ऐरोली कोलीवाडाचा हा खेळाडू आहे आणि गावदेवी ऐरोली हा संघ मात्र इथे खेळत असताना आपण पाहतोय. गावदेवी ऐरोली हा संघ मात्र इथे खेळण्यासाठी सज्ज झाला आहे, पाहायचा आहे. स्ट्राईकवर निलेश भोईल, नॉन स्ट्राईकवर जगदीश पगडे आणि प्रसाद गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पहा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. पहिला चेंडू मात्र ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव इथे टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. गोलंदाज प्रसाद इथे गोलंदाजी मार्कवर आहे. इथे माझ्या पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होते, झेलची संधी होती, त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही आहे आणि इथे मात्र झेल मात्र सोडलाय. निलेश भोईर या फलंदाजाचा झेल सोडलाय. जीवनदान मिळाले निलेश भोईर या खेळाडूला. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी ऐरोली हा संघ मात्र आपण पाहतोय. 2 चेंडूनंतर धावसंख्या बिनगडी बाद 1. प्रसाद गोलंदाजी मार्कवर आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी, 2 चेंडू हाताळलेत आणि एकच धाव इथे खर्च केली आहे. तर समोर प्रथमच जगदीश पगडे आपण पाहू शकाल. तर पाहायचं मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. पाहायचं लोअर फुलटो चेंडू होता, तोपर्यंत पाहायचं धावचीची संधी होती, मात्र त्या संधीचं सोनं मात्र करता येत नाही आहे. तोपर्यंत मात्र एक धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धावसंख्या मात्र 3 चेंडूनंतर धावसंख्या 2 धावा, बिनगडी बाद 2. तर 2 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत. तर पाहायचे कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. 3 चेंडू आत्तापर्यंत प्रसाद याने हाताळलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पॉवर प्लेचे षटक आहे आणि धावांसाठी मात्र रोखलं जात आहे. गोलंदाज प्रसाद चौथा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर फलंदाज निलेश भोईर. इथे पहा गती परिवर्तन केलं होतं, इथे मात्र एक धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत मात्र एका धाब्याने भर झाली. धावसंख्या 3 धावा. 4 चेंडूनंतर धावसंख्या मात्र इथे फलकावरती लागल्या जात आहेत. बिनगडी बाद 3 धावा. इथे मात्र कुठलाही मोठा फटका मारण्यासाठी मात्र इथे गोलंदाज प्रसाद मात्र रोख देत नाही आहे आणि फलंदाजाला मात्र जकडून ठेवलं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे काढण्याचा मानस असणार आहे फलंदाज निलेश आणि जगदीशचा. इथे पहा फ्लॅटेड चेंडू होता, त्या चेंडूला मात्र समाचार केलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द बार 6 धाब्यांसाठी. धावसंख्येत मात्र 6 धाब्याने भर झाली. धावसंख्या बिनगडी बाद 9 धावा. चला एक षटकानंतर धावसंख्या इथे फलकावरती लागल्या 13 धावा, बिनगडी बाद 13. तर चांगली सुरुवात म्हणावं लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी ऐरोली हा संघ आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राकेश देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तर पाहायचं राकेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील आपण पाहायचं आहे. प्रसाद याने पहिलं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये इथे 13 धावा त्याने आत्तापर्यंत खर्च केल्यात. बिनगडी बाद 13 धावा.
चला आपल्या डाव्या बाजूला ज्या मंचाच्या बाईक लावली गेली त्याची काच मात्र कुठेतरी इथे मात्र फलंदाजाला मात्र कुठेतरी अडथळा निर्माण करते. ती काच फिरवायची आहे. चला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक राकेश गोलंदाजी मार्कवर असेल. पंतांच्या उजवीकडून मारा करतो पाहिजे राकेश कशा पद्धतीने गोलंदाजी करत. समोर फलंदाज निलेश भोईर आपण पाहू शकाल. इथे पाहायचं आहे इथे मात्र गडी बाद होतोय. निलेश भोईरच्या रूपाने पहिला हादरा बसलाय गावदेवी ऐरोली संघाला. इथे मात्र निलेश भोईर परतलाय बॅक टू पॅव्हेलियन. मैदानात एंटर झालाय प्रीतम पाटील. तर आपण पाहायचं आहे कशा पद्धतीने ते धावा करण्यात यशस्वी होत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र राकेशने गडी बाद केला आणि निलेश भोईर याला तंबूच्या दिशेने रवाना केलं. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने पुन्हा गोलंदाजी केली जाईल राकेशच्या माध्यमातून. प्रथम स्ट्राईकवर नवीन फलंदाज प्रीतम पाटीलला आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील आपण पाहायचं आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करेल. तर पाहायचं आहे राकेश गोलंदाजी मार्कवर आहे. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. इथे पाहायचं आहे ब्लॉकॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र फ्लिप केला जातोय. लेगच्या दिशेने चेंडू तडवला जातोय. तोपर्यंत इथे 2 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत मात्र 2 धाब्याने भर झाली. धावसंख्या मात्र इथे फलकावरती लागलेत. एक गडी बाद 15 धावा. एक गडी बाद 15 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर असेल. पंचांच्या डावीकडून मारा करेल. तिसरा चेंडू टाकण्यासाठी समोर फलंदाज प्रीतम पाटील. इथे पहा पंचांकडून इशारा आला आहे. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते आणि 2 धाब्याने मात्र संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत मात्र 2 धाब्याने भर झाली. धावसंख्या एक गडी बाद 17 धावा. 17 धावसंख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत आणि समोर फलंदाज जगदीश पाहायचा आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. तिसरा चेंडू राकेश याचा पंचांच्या उजवीकडून आता मारा करेल. स्ट्राईकवर फलंदाज जगदीश पगडे आपण पाहतोय. इथे पाहायचं क्षेत्ररक्षण प्रसादच्या माध्यमातून चांगलं केलं जात आहे. कुठली धाव मात्र इथे घेतली जात नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू मात्र निर्धाव इथे टाकण्यात यशस्वी झाला आहे. गोलंदाज राकेश मात्र आपण पाहतोय. चौथा चेंडू पुन्हा एकदा. इथे पहा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण पाहिलं आणि तोपर्यंत मात्र एक धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत मात्र एका धाब्याने भर झाली. धावसंख्या 18 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ निशेष असणार आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर आहे. 18 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. आता पाहायचं आहे दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ निशेष आहे. तर पाहायचं त्या 2 चेंडूत कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील आपण पाहायचं आहे. राकेश याचा 5वा चेंडू प्रीतमसाठी. इथे पहा चेंडू हवेत आहे. एलिव्हेशन कमी आणि क्षेत्ररक्षक मात्र खाली आणि गडी बाद होतोय. प्रीतम पाटील याच्या रूपाने दुसरा गडी बाद झालाय आणि धावसंख्या मात्र 2 गडी बाद. धावसंख्या 18 धावा. चला जाऊया डीजे मास्टरांकडे. अर्जुन चला नवीन मैदानामध्ये फलंदाज एंटर झाला आहे. अनिकेत वैती आपण पाहू शकाल. तर पाहायचं अनिकेत वैती कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे देखील आपण पाहायचं आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे.
2 गडी बाद, धावसंख्या 18 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती इथे कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहे. दुसऱ्या षटकातील राकेश गोलंदाजी मार्ग. हॉल हॉल पाहायचं अनिकेत कशा पद्धतीने फलंदाजी करतो हे देखील आपण पाहायचं आहे. मोठे फटके मारावे लागतील. धावांचा डोंगर इथे उभा करावा लागेल. समोर ताकदीचा संघ आहे साई एकविरा ऐरोली संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. इथे पहा अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये राहिला आणि चेंडू आणि बॅटचा मात्र संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू नंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 18 धावा आणि 9च्या सरासरीने इथे धावा इथे काढण्यात आत्तापर्यंत गावदेवी ऐरोली हा संघ मात्र इथे यशस्वी झाला आहे. प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो आत्तापर्यंत यशस्वी होत असताना आपण पाहतोय. 2 गडी बाद 18 धावा 9च्या सरासरीने इथे धावा मात्र इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर पाहायचं अजूनही 12 चेंडूचा खेळ निषेध असणार आहे. पाहायचं 12 चेंडूमध्ये इथे कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील आपण पाहायचं आहे. पाहायचं कुठला गोलंदाज इथे तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय हे देखील आपण पाहायचं आहे. प्रभातला इथे गोलंदाजी करण्यासाठी संधी दिली आहे. तर पाहायचं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी प्रभात देखील सज्ज झाला आहे. समोर फलंदाज सलामीवीर जगदीश पगडे अजूनही क्रीजवर शाबूत आहे आणि नॉन स्ट्राईक बेंटला अनिकेत वैती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी प्रभात गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर फलंदाज जगदीश पगडे देखील आपण पाहू शकाल. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. धावांचा डोंगर इथे उभा करायचा आहे. इथे पाहायचं आहे गडी मात्र इथे बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय जगदीश पगडेच्या रूपाने गावदेवी ऐरोली संघाचा आणि 3 गडी बाद. धावसंख्या मात्र इथे फलकावरती आहेत 18 धावा. चला डीजे मास्टर अर्जुनला यांना संधी देऊया. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. समोर फलंदाज अनिकेत वैती आपण पाहतोय. चला सन्माननीय DM भाई यांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पहा तुमचं देखील षटकाराने इथे स्वागत केलंय. अनिकेत वैतीच्या बॅटमधून देखील षटकार आलाय आणि 6 धावेने मात्र संघ पुढे सरकेल. धावसंख्येत मात्र 6 धावेने भर होते.
इथे पाहायचंय लेकाऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू आला आहे, तोपर्यंत एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि धावची जी संधी आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर होते. 3 षटकानंतर धावसंख्या होते 3 गडी बाद 29 धावा. चला डीजे मास्टर संधी दिव्या अर्जुन यांना. और 6 धावेंसाठी धावसंख्येत मात्र 6 धावेने भर होते. धावसंख्या होते मधून येत असताना आपण पाहतोय 6 धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्या 3 गडी बाद 41 धावा. फलकावरती लागतायत. धावा होत आहेत 41 धावा कावदेवी ऐरोली संघाच्या.
फलंदाज संकेत, नॉन स्ट्राईकवर अनिकेत वैदी, ही दोन जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गावदेवी ऐरोली या संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इथे पहा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा मात्र संगम होत नाही. तोपर्यंत मात्र एक धाव मात्र इथे बाईटच्या स्वरूपात दिली जाते. तोपर्यंत एक धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्या 42 धावा. 4 गडी बाद 42 धावा. तर शेवटचा चेंडू असणार आहे. शुभम गोलंदाजी मार्कवर, समोर फलंदाज अनिकेत वैती आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, तोच अनिकेत वैती आपण स्ट्राईकवरती पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. आतापर्यंत 42 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर पंचांच्या उजवीकडून मारा करेल शुभम पाहायचा आहे. समोर फलंदाज अनिकेत वैती, इथे मोठा फटका आलाय आणि इथे मात्र समालोचन कक्षाला इथे सलामी दिली जाते आणि 6 धाब्याने मात्र संघ पुढे सरकतो. धावसंख्या 48 धावा आणि 49 धाब्यांचं लक्ष असणार आहे. 4 गडी बाद 48 धावा आणि 49 धाब्यांचं टार्गेट इथे सेट केलंय. 24 चेंडू आणि 49 धाब्यांचं लक्ष असणार आहे साई एकविरा या संघात. संघ मात्र इथे खेळला जाणार आहे.
गौरव शिंदेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चोवीस चेंडू आणि 49 धाब्यांचं लक्ष आहे. एक चेंडू मात्र इथे झाला आहे आणि तो चेंडू देखील निर्धाव इथे टाकण्यात यशस्वी झाला आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू पंचांच्या डबीकडून श्यामसाठी व्हायचा आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनिकेत वैतीला आपण पाहतोय आणि इथे मात्र गडी बाद होतोय. पहिला आदरा बसतोय श्याम याच्या रूपाने. पहिला गडी बाद साई एकविरा ऐरोली संघाला इथे आपण पाहतोय. 0 या धावसंख्येवरती मात्र इथे आदरा बसलाय. चांगली गोलंदाजी गौरव शिंदेच्या माध्यमातून आपण पाहिली. 2 चेंडू त्याने हाताळलेत. एकही धाव मात्र इथे खर्च केली नाही आणि गडी बाद करण्यात देखील यशस्वी झालाय. तर पाहायचं दीपक कशा पद्धतीने ते फलंदाजी करेल हे देखील आपण पाहायचं आहे. 2 चेंडू गौरव शिंदेने हाताळले. चांगली गोलंदाजी गौरव शिंदेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक गडी बाद केला आणि एकही धाव मात्र इथे खर्च केली जात नाहीये. तिसरा चेंडू पुन्हा एकदा दीपकसाठी पाहायचं. दीपककडून अशा असतील 49 धावांचा डोंगर उभा केला आहे आणि तो पार करण्याचा आहे. तिसरा चेंडू पाहायचा आहे. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत आहे. तिसरा चेंडू मात्र इथे निर्धाव इथे टाकण्यात यशस्वी झाला आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चेंडू त्याने हाताळलेत. एकही धाव मात्र खर्च केली नाही आणि एक गडी बाद करण्यात यशस्वी झाला. ते मात्र धावेंसाठी ते संघर्ष करतोय. साई एकविरा ऐरोली हा संघ मात्र धावेंसाठी संघर्ष करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गौरव शिंदे गोलंदाजी मार्कवर. इथे पहा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र इथे झेल मात्र सुटला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत आणि 2 धाब्याने मात्र इथे संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत मात्र 2 धाब्याने भर झाली. धावसंख्या होते 2 धावा. एक गडी बाद 2. 4 चेंडू नंतर धावसंख्या 2 धावा. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गौरव शिंदेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर दीपक पाहायचा आहे. ते पहा निर्धाव चेंडूची सांगता होते. 5वा चेंडू इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी मात्र करत असताना गौरव शिंदे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 5 चेंडू हाताळलेत. एक गडी बाद केला आणि 2 धावा इथे फक्त खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गौरव शिंदेच्या माध्यमातून आपण पाहतो. शेवटचा चेंडू असेल. इथे पाहायचं आहे. तेज तर्रार चेंडू होता. टप्पापर्यंत चेंडूने उसळी घेतली होती. मात्र चेंडू आणि बॅटचा मात्र संगम होत नाही आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. एक षटकानंतर धावसंख्या होते 2 धावा. एक गडी बाद 2 धावा. आता मात्र समीकरण असणार आहे जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 47 धावेंची गरज. 18 चेंडू 47 धावा.
संघ पुढे सरकला. धावसंख्या मात्र 1 गडी बाद 3 धाव. 3 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सँडीला आपण पाहतोय. इथे पहा चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक मात्र प्रीतम पाटील इथे मात्र झेल पकडतोय. दुसरा आदरा बसतोय राकेशच्या रूपाने. तिसऱ्या 3 या धावसंख्येवरती इथे आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये अतिशय दमदार व्यक्तिमत्व आहे. गोल्डमॅन म्हणून त्यांची ओळख आपण पनवेल तालुक्यामध्ये पाहत असतो. तर त्यांचं संगीत देखील आपण ऐकलं. चला पुन्हा गोलंदाजी मार्कवर सँडीला आपण पाहतोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. पंचांच्या डावीकडून नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. प्रभातला आपण पाहतोय. इथे पहा चेंडू हवेत आणि स्वतः निलेश भोईर इथे झेल मात्र पकडला जातोय. प्रभात याची देखील खेळी संपुष्टात येते. तिसरा आदरा बसतोय प्रभात याच्या रूपाने 3 या धावसंख्येवरती. चला DJ मास्टर. इथे पाहायचं अतिशय तेज तरार चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर जात असताना आपण पाहिला आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. 3 चेंडू आत्तापर्यंत त्याने हाताळलेत आणि फक्त व्हाईटच्या स्वरूपात इथे धाव मात्र फक्त खर्च केले. पुन्हा एकदा सँडी गोलंदाजी मार्कवर आहे. ते पाहायचा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय आणि 1 धावेने मात्र संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर झाली. धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा. चार धावसंख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. साई एकविरा संघ मात्र इथे धावेंसाठी संघर्ष करतोय. धावेंचा डोंगर इथे पार करायचा आहे. 49 धावेंचं लक्ष्य आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे पहा गती परिवर्तन केलं होतं. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय. तोपर्यंत प्रीतम क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एकच धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावा मात्र इथे लागल्यात आत्तापर्यंत 5 धावा. शेवटचा चेंडू असेल. पंचांच्या डावीकडून मारा करतोय सँडी. इथे पाहायचा औपचारिक चेंडू तटवला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव देखील सहजरित्या इथे पूर्ण केली जाते आणि 2 धावेने मात्र इथे संघ पुढे सरकेल. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर झाली. धावसंख्या होते 7 धावा. 3 गडी बाद 7 धावा. 2 षटकानंतर धावसंख्या 7 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र समीकरण असणार आहे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 42 धावेची गरज. 12 चेंडू आणि 42 धावा. चला दर्या किनारा ऐरोली संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. यानंतर जो संघ या सामन्यामध्ये विजय होईल तो आपल्यासोबत लढत देखील पाहू शकाल.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक. संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. 12 चेंडू आणि 42 धाब्याची गरज. मात्र पंचांकडून डेड बॉलची घोषणा केली जाते. संकेत गोलंदाजी मार्कवर आहे. गावदेवी ऐरोली हा संघ मात्र इथे वर्चस्व गाजत असताना आपण पाहतोय. संकेत गोलंदाजी मार्कवर आहे. समोर सोमनाथ इथे पाहायचं गती परिवर्तन केलं होतं. ऑफ ब्रेक इथे केला गेला होता, मात्र एक धाव इथे काढण्यात मात्र यशस्वी झालेत. धावसंख्येत मात्र एका धाब्याने भर झाली. धावसंख्या 8 धाबा. 3 गडी बाद 8 धाबा. साई एकविरा संघ इथे धाब्यांसाठी संघर्ष करतोय. मोठे फटके मारावे लागतील. आपल्या संघाला जर विजयी प्राप्त करायचा असेल तर मोठे फटके मारणं गरजेचं असणार आहे. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील आपण पाहायचं आहे. इथे पहा कुठलीही धाव मात्र इथे काढली जात नाही आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि दुसरा चेंडू मात्र इथे संकेतने मात्र निर्धाव टाकलाय. तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत गौरव याने पहिले षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर सँडीने देखील दुसरं षटक हाताळलं. त्यानंतर मात्र संकेत देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून इथे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. ते पहा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र इथे निर्धाव टाकलेत संकेतने. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि फक्त एकच धाव इथे खर्च केले. आतापर्यंत फक्त धावा मात्र इथे काढल्यात. 8 धावा. 3 गडी बाद 8 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्क. तिसऱ्या षटकातील 4था चेंडू. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू हवेत आहे आणि झेलची संधी आणि इथे पहा कशा पद्धतीने झेल पकडला. चांगल्या पद्धतीने राकेशच्या माध्यमातून इथे झेल पकडला जातोय आणि 4था गडी बाद होतोय. जगाल चला शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. तर पाहायचं शेवटच्या चेंडूवरती इथे कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. फलंदाज अक्षयला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. आतापर्यंत 8च धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. संकेतचा शेवटचा चेंडू. इथे पाहायचं लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एकदा पूर्ण केली जाते आणि एकाच धाब्यावर इथे समाधान मानावं लागतंय आणि 3 षटकानंतर धावसंख्या होते 9 धाबा. 3 गडी बाद 4 गडी बाद 9 धाबा. तर कुठेतरी दयनीय अवस्था म्हणावं लागेल. कुठेतरी बॅकफुटला जात असताना साई एकविरा ऐरोली हा संघ मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय. 49 धाबांचं लक्ष्य आहे अजूनही जिंकण्यासाठी. दोन धावेचा इथे पंचांचा इशारा येतोय आणि 2 धावेने मात्र संघ पुढे सरकेल. मैदानात चेंडू पुरवा.
2 धाब्याने संघ पुढे सरकला. धावसंख्या 10 धावा इथे 11 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. राकेश गोलंदाजी मार्कवर आहे. ते पहा ब्रॉकलमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता, तोपर्यंत मात्र 1 धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत मात्र एका धाब्याने भर झाली. धावसंख्या होते 12 धावा. 12 धावसंख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाला. अजूनही 4 चेंडूचा खेळ निशेष आहे. अजूनही 38 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 38 धावा. ते मात्र बॅकफुटला जात असताना आपण पाहतोय संघ मात्र साई एकविरा आणि झेलची संधी इथे पाहायचा आणि दुर्वेशच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि 5वा 6वा हादरा बसतोय दुर्वेशच्या आपल्या राहिली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. विवेक नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. फक्त इथे मात्र फक्त चेंडू मात्र फक्त खेळावे लागतील. 38 धावांचं अजूनही पाठलाग करायचा आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. राकेश देखील गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय राकेश. आपण पाहतोय मैदानामध्ये 4था चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. ते पाहायचं गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, तोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत 1 धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत एका धाब्याने भर झाली. धावसंख्या 13 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त मैदानामध्ये औपचारिकता राहिली आहे. अक्षयला आपण स्ट्राईकवरती पाहतोय. इथे पाहायचं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय आणि एका धाब्याने संघ पुढे सरकला. धावसंख्या 14 धावा. शेवटचा चेंडू असेल. फक्त औपचारिकता राहिली आहे. चला दर्या किनारा ऐरोली संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. जवळजवळ गावदेवी ऐरोली हा संघ मात्र विजयाच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय. चला चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये.